महिला वैद्यकीय अधिकाऱ्यास 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत हकीकत अशी, दिनांक 11 जून 2024 पासून आस्थागायत प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, MD न्यूज चॅनलचा सैफन शेख, सत्ताकारण ऑनलाईन न्यूज चॅनलचा रणजित वाघमारे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राखी सुहास माने वय 48 राहणार गॅलेक्झा फोरिया, जुळे, सोलापूर यांच्या बदली संदर्भावरून वारंवार त्यांच्या विरुद्ध बदनामीकारक बातम्या प्रक्षेपित केल्या। त्यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत आरोपी अजित कुलकर्णी यांच्या कार्यालयात बोलणी करण्यास गेले असता अजित कुलकर्णी यांनी डॉक्टर राखी माने यांना 2 कोटी रुपयांची मागणी केली। त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी रणजित वाघमारे याला डॉक्टर राखी माने यांच्या मनीष काळजे यांच्या कार्यालयात पाठवलं। तिथं रणजित वाघमारे यानं डॉक्टर राखी माने यांना वारंवार पैशाची मागणी करून त्रास दिला, तसंच धमकीही दिली। त्याचबरोबर आरोपी अजित कुलकर्णी यांनी वरिष्ठ अधिकारी डॉक्टर राधाकिशन पवार, उपसंचालक पुणे मंडळ यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना डॉक्टर राखी माने यांना 2 कोटी रुपये देण्यास सांगितलं। डॉक्टर राखी माने यांनी पैसे न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्या चॅनलवरून बातमी प्रक्षेपित करण्यास सुरुवात करून बदनामी केली। याबाबत प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, MD न्यूज चॅनलचा सैफन शेख, सत्ताकारण ऑनलाईन न्यूज चॅनलचा रणजित वाघमारे या तिघांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस निरीक्षक ढवळे हे करतायत।